नमस्कार, स्वाद परंपरेचा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आता टोमॅटोचं सीझन आहे. चांगले असे लाल बुंद टोमॅटो मिळत आहेत आणि स्वस्त देखील जरा झालेत. तर म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी बनवून बघूयात आणि तुम्हालाही दाखवूयात. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांचंच कुठे पापड कुरड्या करण्याचं चालू आहे. तर म्हटलं टोमॅटोचे पापडही तुम्ही केले असतील, तर टोमॅटोची आणखी एखादी रेसिपी बघूयात. दरवेळी जो आपण विकत आणणारा सॉस केचप आहे तो घरच्या घरी कसा बनवता येईल हे आज आपण बघणार आहोत. तर इथे मी लाल बुंद असे टोमॅटो घेतलेत. तर इथे 1 किलो टोमॅटो आहेत, पण ते धुवून घेतलेले आहेत. पण हे आता पाणी दिसतंय तुम्हाला, ह्याच्यात महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा राहिला नाही पाहिजे. तर इथे मी एक नॅपकिन घेतला आणि हे टोमॅटो आता मी मस्त पुसून घेते. अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. तुम्ही बघू शकताय असे कोरडे करायचेत. बघा, पूर्ण छान असा मी टोमॅटो पुसून घेतलाय. तर जर तुम्हाला थोडासा थंड वाटत असेल किंवा पाण्याचा थोडा अंश वाटत असेल पुसून देखील, तर तुम्ही थोडा वेळ ते फॅन खाली देखील ठेवू शकता. तर हे सर्व टोमॅटो मी असेच पुसून घेते आणि मग आपली पुढची स्टेप आपण बघणार आहोत. आता सर्व टोमॅटो इथे कोरडे झालेले तुम्ही बघू शकताय. असे मस्त कोरडे करून घेतलेत मी. अजिबात पाणी ठेवायचं नाहीये. आता एक सुरी घ्यायची आहे आणि टोमॅटोचे हे देठ काढून टाकायचे. कुठे काळा भाग असेल, थोडासा खराब पण असू शकतो, तर काय टोमॅटो टाकून द्यायचा का? म्हणूनच इथे असं थोडासा कट मारायचा, म्हणजे इथला हा थोडासा खराब भाग आहे तो सुरीनीच असं कट करून घ्यायचा. आणि टोमॅटोचे तुकडे करून घ्यायचे. आणि हा देठ देखील आपल्याला चिरताच काढून देखील टाकायचा आहे, कारण की देठ शिजत नाही आणि टचटच देखील तो लागेल, म्हणून मी इथे तो काढून टाकते. आणि असे त्याचे तुकडे करून घ्यायचे. आणि खूप मोठे नाही आणि खूप छोटेही नाही, असे तुकडे करायचे. आता तुम्ही बघू शकताय मी असे तुकडे केलेत. सर्व तुकडे याच पद्धतीने आपण करणार आहोत आणि तुकडे करतानाच देठ देखील काढून टाकणार आहोत. आता गॅसवर आपण एक पातेलं ठेवलंय. पातेलं जरा जाड बुडाचं असावं किंवा तुम्ही एखादी कढई देखील ठेवू शकता. फक्त महत्वाची एक गोष्ट म्हणजे ती स्टीलची असावी किंवा ते पातेलं स्टीलचं असावं. आता या पातेल्यात आपल्याला हे मगाशी चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे. आता सर्व टोमॅटोचे तुकडे आपण ह्याच्यात घातले, तुम्ही बघू शकताय. आता एकदा हे टोमॅटो असे नीट हलवून द्यायचे, खाली ते लागू शकतात. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता लागणार आहेत इथे कांदे. तर इथे मी 2 कांदे चिरून घेतलेत, त्याचे देठ देखील काढून टाकलेले आहेत. आणि इथे लसूण सुद्धा घेतलाय, एक गड्डा मी अख्खा घेतला होता लसणाचा. आता तुम्हाला बिगर लसणाचा किंवा कांद्याचा असा सॉस केचप बनवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ते स्किप करू शकता. आणि इथे आता मी बीट देखील घेतलंय, की आपण विकत जो सॉस आणतो तर त्याच्यामध्ये कलर वापरलेले असतात. घरगुती असा सॉस बनवायचा आहे म्हणून मी इथे बीटचा वापर करणार आहे. त्यांनी काय होतं की सॉसला चांगला कलर येतो. तर ह्याच्यात हे बीटचे 2 तुकडे घेतलेत छोटे, आणि हा कांदा, हे 2 चिरलेले कांदे पण घालायचेत. आणि लसणाचे तुकडे. आणि पुन्हा आपल्याला हे हलवून घ्यायचंय. आता आपल्याला इथे मीठ घालायचंय. तर मीठ मी चवीप्रमाणे घालणार आहे. असे 2-3 मोठे चमचे मी मीठ घालत आहे. तेवढं बास होतं मीठ, नाहीतर खूप खारट होऊन जाईल आपला सॉस. आणि हे देखील आता चांगलं ह्याच्यात एकजीव करून घ्यायचंय. शक्यतो टोमॅटो घेताना सॉससाठी किंवा केचपसाठी टोमॅटोची निवड तुम्ही करता किंवा ते ओलसर टोमॅटो घ्या, कच्चे टोमॅटो घेऊ नका. आणि आजचा आपला हा टोमॅटो सॉस केचप हा बिगर प्रिझर्वेटिव्हचा बनतोय, ही याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. कलर आपण इथे वापरलेला नाहीये, जो आपण
विकत सॉस आणतो तेव्हा सर्रास फूड कलर घातलेला असतो. आता हे सर्व आपण एकजीव करून घेतलंय. मीठ चांगलं एकजीव झालंय, तुम्ही पाहू शकताय. मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि त्याच पाण्याने टोमॅटो देखील छान शिजतात. आता सॉसला चांगला स्वाद येण्यासाठी आपल्याला इथे काही मसाले लागणार आहे. तुम्ही पाहू शकताय 10 ते 15 लवंगा, 10 ते 15 मिरे घेतली आहेत, एक तेजपान घेतलंय म्हणजेच तमालपत्र, 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि एक विलायची घेतली. विलायची अशी थोडी ओपन करून घ्यायची. आता हे सर्व आपण जर ह्याच्यात घातलं तर ते काढायला परत अवघड होईल आणि त्याच्यात सॉसला आपल्या काळसर रंग येऊन जाईल. मग याकरताच आपल्याला हे मसाले आहेत ना, आता समजा तेजपान आहे, आपण हे अख्खं घालायचंय आणि बाकीचे हे मसाले आहेत तर हे थोडेसे खलबत्त्यात कुटून घ्यायचेत. आता इथे एका डिशमध्ये मी हा कापडाचा एक तुकडा ठेवते. कॉटनचं कापड घ्यायचंय आणि मगाशी जो आपण मसाला घेतलाय तो इथे कुटून घेतलाय आपण थोडासा ओबडधोबड आणि ह्याची पुरचुंडी आपल्याला बांधायची. आता अशी एक पोटली तयार करायची म्हणजे आपण जेव्हा हा मसाला ह्याच्यात घालू तर तो ह्याच्यात मिक्स नाही होणार, फ्लेवर मिळून जाईल. ही जी पोटली बनवलेली ती आपण ह्या घालून घेऊया. पुरचुंडी आपण घातलीये आणि वरनं परत ते मिक्स करून द्यायचंय. पुरचुंडी सुटली नाही पाहिजे. तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटं आपण हे चांगलं शिजवून घेणार आहेत. आता 10 मिनिट झाले, आपण झाकण उघडूयात. तुम्ही बघू शकताय टोमॅटो आपले चांगले इथे शिजलेले आहेत. कांदा देखील ट्रान्सपरंट झालेला आहे. आता गॅस बंद करून टाकूयात. आता ह्याच्यातली जी ही पोटली आहे ह्याच्यात आपण मसाले जे बांधून ठेवले होते ही पोटली बाजूला काढून ठेवायची आणि या मसाल्यांचा देखील तुम्ही भाजीमध्ये वापर करू शकता. तर ही पोटली मी बाजूला काढून ठेवते. याच्यातलं जे तमालपत्र आहे हे देखील आपल्याला बाजूला काढून ठेवायचंय. इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय आणि मगाशी जे आपण टोमॅटो इथे शिजवून ठेवलेत तर हे आपल्याला ह्याच्यात घालायचे आणि मिक्सरच्या भांड्यातनं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचंय. आता इथे एक पातेलं घेतलंय, जे मगाशी मी वापरलं होतं तेच मी पातेलं घेतलंय आणि त्याच्यात ही चाळणी ठेवायची आपल्याला आणि जी आपण मगाशी टोमॅटोची प्युरी इथे केलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आणि हे सर्व आपल्याला गाळून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यातला जो काही चोथा आहे तो निघून जाईल. म्हणजे बिया वगैरे आहेत टोमॅटोच्या त्या देखील निघून जातील. तर हे सर्व मी इथे गाळून घेते. जो पल्प आहे तो खाली पडतो, अगदी फाईन पल्प आहे, तुम्ही बघू शकताय. पुन्हा गॅसवर आता हे पातेलं ठेवायचंय आणि कंटिन्युअस हे हलवायचंय. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. आता इथे चवीनुसार आपल्याला मिरची पावडर घालायची. आता खूप पण नाही घालायची कारण की सॉस खूप तिखट नसतो. अगदी 1 टीस्पून खूप होते मिरची पावडर आणि ही मिक्स करून घ्यायची. कुठलाच रंग आपण ह्याच्यात वापरला नव्हता, फक्त एक बीटचा तुकडा आणि त्यांनी असा सुंदर लाल रंग आलेला आहे जो नॉर्मली सॉसचा असतो. आता सॉस गोड असतो त्याच्यामुळे आपल्याला इथे साखरेचा वापर करायचा आहे. तर साखर इथे 1 वाटी मी घेतलीये, तर इथे 200 ग्रॅम मी साखर घालत आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकताय सॉसला चांगली उकळी फुटलीये आणि तो चांगला दाटसर देखील झालाय. आता सुरुवातीला मी म्हटलं होतं की महिनाभर हा सॉस टिकण्यासाठी काय करायचं. तर महिनाभर हा सॉस जर तुम्हाला टिकवायचा असेल तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला घालायची आहे, ती म्हणजे व्हिनेगर. तर 2 चमचे तुम्ही इथे व्हिनेगर घालायचंय म्हणजे तुमचा सॉस महिनाभर टिकतो. अजिबात त्याला बुरशी वगैरे येत नाही आणि व्हिनेगर न घालता देखील हा सॉस तुमचा टिकतो. ते कसं काय? याच्यात जी आपण साखर घातलीये तर हा सॉस आपल्याला भरपूर उकळवायचा आहे आणि त्याच्यामुळेच तो टिकतो. आता तुम्ही पाहू शकताय आणखी हा सॉस घट्ट झालाय, दाट झालेला आहे. सॉस चेक करण्याकरता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यात थोडासा सॉस घालायचा आहे आणि तुम्ही पाहू शकताय
हा सॉस असं आपण ही डिश तिरकी धरायची आणि सॉस पटकन खाली जात नाहीये, अगदी जाड असं जातोय, दाटसर असं घट्ट असा लेअर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. हा सॉस आपला आता रेडी झालेला आहे. आता हा सॉस आपण पूर्ण थंड करणार आहोत आणि गार झाल्यानंतर तो काचेच्या बरणीत भरायचा आहे आणि मग तुम्ही 1 दिवस तरी बाहेर ठेवू शकता आणि त्यानंतर तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. घरगुती साहित्यातच तयार होणारा असा हा साधा सोपा टोमॅटोचा सॉस, ही जी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ते मला प्लीज कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून स्वाद परंपरेचा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.